मतदार राजाचे दिवस आलेले आहेत, त्यामुळं घोषणांचा पाऊस तुमच्यावरती होतोय। अर्थात निवडणुकीआधी काही योजनाही तुमच्यावर येऊन आदळलेल्या आहेत, जसं की वर्षाला 3 फ्री सिलेंडर, 1500 रुपये महिन्याला बँक खात्यामध्ये लाडक्या बहिणींच्या, लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप योजनेमध्ये 6000 रुपये, शेतकऱ्यांना सुद्धा सन्मान निधी आणि त्याही पुढे जाऊन नोकरी व्यवसाय यासाठीच्या अनेक संधी येत्या काळामध्ये महाराष्ट्रात उपलब्ध करू अशा प्रकारचे आश्वासनं महायुतीने दिली आहेत। काल महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि तो BKC राहुल गांधींच्या हस्ते झाला। त्यांनी महालक्ष्मी योजनेतून 1500 रुपयाची रक्कम 3000 रुपये करू असं सांगितलं, बेरोजगारांना भत्ता देऊ असं सांगितलं आणि त्याही पुढे जाऊन आरक्षणाची मर्यादा काढून टाकून ते आरक्षण 50% पुढे नेऊन मराठा समाजालाही आरक्षणाचा लाभ देऊ असं सांगितलं। आता मुद्दा असा आहे की हे सगळं चाललंय कशासाठी, तर चाललंय एकाच गोष्टीसाठी, ते म्हणजे खुर्चीसाठी, आणि ती खुर्ची आहे मुख्यमंत्री पदाची। अर्थात ज्याची सत्ता त्याला त्याचा लाभ मिळणार आहे हे निश्चित आहे, आणि म्हणून महाराष्ट्रासारखं आर्थिक केंद्र आपल्या ताब्यात असावं यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं अगदी निकराचे प्रयत्न सुरू केलेले आहेत। पण हे निकराचे प्रयत्न सुरू असताना सुद्धा इलेक्शन नंतर म्हणजे 23 तारीख अत्यंत महत्त्वाची आहे। 23 तारखेला दुपारी 1 ते 2 वाजेनंतर जी गणितं उदयाला येणार आहेत ती गणितं नेमकी काय असणार आहेत याबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे। तुम्ही म्हणाल असं का? त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातल्या 2 नेत्यांनी केलेली वक्तव्य, त्यातले पहिले नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक, ज्यांना शिवाजीनगर मानखुर्दमधून अजित पवारांनी भाजपचा विरोध डावलून तिकीट दिलं आहे, आणि दुसरे नेते आहेत आंबेगावचे नेते आणि महाराष्ट्रामध्ये एकेकाळी शरद पवारांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेले दिलीप वळसे पाटील। आता ते काय म्हणालेत आणि त्याचे काय परिणाम आहेत हेच आपल्याला बघायचं आहे। नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तकमध्ये आणि सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आधी मी तुम्हाला नवाब मलिक काय म्हणाले ते सांगतो। नवाब मलिक असं म्हणाले होते की बघा, येत्या 23 तारखेनंतर काही गणितं निश्चितपणे बदलू शकतात आणि त्यावेळेला कोण कुणासोबत जाईल याची काही खात्री देता येत नाही। त्यावेळेला त्यांना मी विचारलं होतं की तुम्हाला काय म्हणायचं आहे, तर त्यांनी एक अंगुली निर्देश केलेला होता, तो एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या जवळकीवरती, आणि त्यामुळं इलेक्शन नंतर जर गरज पडली तर काही नवी समीकरणं 2019 सारखी पुढे येऊ शकतात का असा प्रश्न डोकावू लागला। आता याची चर्चा सुरू असतानाच आज वळसे पाटील काय म्हणालेत बघा, तुम्हाला ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल। वळसे पाटील म्हणालेत, राज्यात आघाडी व युती असून दोन्ही बाजूने 3-3 पक्ष आहेत। निवडणूक झाल्यावर आघाडी येते की युती येते यापेक्षा प्रत्येक पक्षाचे किती उमेदवार निवडून येतात हे महत्त्वाचं असून त्यानंतर खरं गणित सुरू होईल। त्यात निकालानंतर काही समीकरणं बदलू पण शकतात। जर सरकार नाही बसलं तर सरकार आणण्यासाठी काही ना काही गणितं करावीच लागतील, आणि निवडणूक रिंगणात पक्ष 6 असल्यानं गणितं जुळवायला भरपूर वाव आहे, असा अंदाज राष्ट्रवादीचे नेते आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला। आता तुम्ही म्हणाल की याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ स्पष्ट आहे की जसं 2019च्या निवडणुकीच्या नंतर मुख्यमंत्री पदावरून 2 पक्षांमध्ये फाटलं, म्हणजे उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये एक मोठी दरी निर्माण झाली, आणि त्या दरीनंतर जे कुणीही स्वप्नातही पाहिलं नव्हतं की काँग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत असेल ते महाराष्ट्रात घडलं। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं, आणि त्याचं कारण होतं अर्थात मुख्यमंत्रीपदाची खुर्ची। आता वळसे पाटील यांचं हे वाक्य तुम्ही जरा नीट ऐका, निवडणूक झाल्यावर आघाडी येते की युती येते यापेक्षा प्रत्येक पक्षाचे किती उमेदवार निवडून येतात हे महत्त्वाचं असून त्यानंतर खरी गणितं सुरू होतील। त्यांना स्पष्टपणे असं म्हणायचं आहे की ज्या पक्षाचे आमदार जास्त निवडून येतील त्या पक्षाला तिथं मोठं प्राधान्य असणार आहे, आणि तो पक्ष काय भूमिका घेतो, कुणासोबत सरकार स्थापन करतो हे महत्त्वाचं असणार आहे। आता मुद्दा असा आहे की गेल्या काही दिवसांपासून काही चर्चा सुरू आहेत। त्यातली एक चर्चा अशी होती की उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं बॅक चॅनलनं भाजपशी काही बोलणी सुरू आहेत, आणि अमित शहा यांची भेट घेतली होती, तीही नवी दिल्लीमध्ये संजय राऊत यांनी। अर्थात ही बातमी समोर आल्यानंतर त्या बातमीचं खंडन केलं, आणि संजय राऊत यांनी अत्यंत आपण म्हणू की टोकदार भाषेमध्ये त्याला प्रत्युत्तर सुद्धा दिलं।
पण मुद्दा असा आहे की राजकारणामध्ये कधीच कुणाचा कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र नसतो. त्यामुळं अशा पद्धतीची गणितं जर उदयाला आली तर ती आपण नाकारू शकतो का? तर नाकारू शकत नाही. त्यातल्या त्यात 2019 नंतर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण झालेलं आहे ते पाहता कुठलीही शक्यता नाकारणं म्हणजे राजकारणामध्ये आपण स्वतःला त्या शक्यतांपेक्षा अत्यंत कमी जोखण्यासारखं आहे. म्हणजे मुद्दा असा आहे की आता काय शक्यता असू शकतात? तर भाजप सर्वाधिक जागा लढतोय. भाजप 150 ते 152 जागा लढतोय. त्यामुळं भाजपचे सर्वात जास्त आमदार निवडून येण्याची शक्यता आहे. दुसरी शक्यता आहे की दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष काँग्रेस असू शकतो आणि त्या पलीकडे 2 शिवसेना 2 राष्ट्रवादी यांची भूमिका ही अत्यंत क्रुशियल ठरणार आहे. ज्या वेळेला 145ची मॅजिक फिगर गाठण्याची वेळ येईल आणि मुख्यमंत्री पदाचा मुद्दा येईल त्यावेळेला या 2 पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरेल. त्याचं कारण असं आहे की अजितदादा पवार यांना सुद्धा मुख्यमंत्रीपदाची आशा आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद सोडायचंच नाही आहे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे भाजपला आता एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा स्वपक्षातल्या कोणाला तरी मुख्यमंत्री करायचं आहे. कारण 40 आमदार असताना एकनाथ शिंदे यांना संधी दिल्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये मोठी खदखद निर्माण झाली. ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी भाजपला ओव्हररूल केलं त्यामुळंही भाजपच्या काही नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांना अचानकपणे भाजपच्या केडरनं आपला पुढचा मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करायला सुरुवात केलेली आहे. अर्थात ते जाहीरपणे होत नसलं तरी अंडरकरंट तोच आहे. त्यामुळे जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असतील तर त्याला कोण पाठिंबा देऊ शकतं? आता ती गणितं तशा पद्धतीनं जुळून येतील. दुसरा मुद्दा असा आहे की मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्याही पेक्षा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून कुठल्याही स्थितीमध्ये त्यांना प्रोजेक्ट करा असा होका संजय राऊत यांनी लावून धरलेला होता. संजय राऊत असतील किंवा इतर शिवसेनेचे नेते असतील ते असं म्हणत होते की उद्धव ठाकरे यांचा चेहरा जर प्रोजेक्ट केला तर त्याचा आपल्याला फायदा होईल. म्हणजे जागा कोणाच्याही जास्त निवडून आल्या तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांचं जे महाराष्ट्रातलं अपील आहे त्या अपीलवरती उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व गेलं पाहिजे असं त्यांना म्हणायचं आहे. आता त्यामुळं शिवसेनेच्या जागा जरी कमी निवडून आल्या आणि त्या गणितामध्ये जर समजा अशा पद्धतीनं उद्धव ठाकरे यांना जर मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर मग वेगळी गणितं निर्माण होऊ शकतात का? हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, भाजपला जर मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच ठेवायचं असेल तर ते कुणाकुणासोबत आता अशा पद्धतीचं संधान साधू शकतात. तर आपली कल्पनाशक्ती इथं संपते. त्याचं कारण असं आहे की आपल्याला असं वाटतं की आता 3 पक्ष एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला झालेत मग ते कोणाशी संधान साधू शकतात? आता प्रीपोल अलायन्स झाल्यामुळं पोस्टपोल अलायन्समध्ये अशा पद्धतीची अडचणी येऊ शकतात. गेल्या वेळेला सुद्धा प्रीपोल अलायन्स झालेलं होतं. शिवसेना आणि भाजपच्या युतीलाच लोकांनी स्वीकारलेलं होतं. त्यांनाच 150पेक्षा जास्त जागा दिलेल्या होत्या. मात्र तरीसुद्धा उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी स्थापन केली. मग अशा पद्धतीची काही गणितं निर्माण होऊ शकतात का? उदाहरणार्थ जर अशा पद्धतीनं सरकार स्थापन होण्यासाठी महायुतीला अडचण आली आणि महाविकास आघाडीकडे जर चान्सेस वाढले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्ह आणि त्यांचं नाव घेऊन जे अजित पवार आणि जो पक्ष सध्या अजित पवारांकडे आहे त्या पक्षातल्या बहुतेक नेत्यांचं अलाइनमेंट हे शरद पवारांशी आहे. अशा वेळेला तो अख्खाच्या अख्खा पक्ष महाविकास आघाडीत सामील होऊ शकतो का? ही एक शक्यता आहे. दुसरी शक्यता अशी आहे की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारणं हे अजित पवारांना जास्त सोयीचं आणि जास्त मला असं वाटतं की सेफ आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीचा त्यांचा ऑरा, ज्या पद्धतीचा त्यांचा दरारा महाविकास आघाडी सरकारच्या काळात होता तसा एकनाथ शिंदेंच्या काळामध्ये राहिला आहे का? तो राहिलेला नाही आहे. तिसरा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे आता हे एक समीकरण होऊ शकतं. दुसऱ्या समीकरणांमध्ये भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात का? तर ती शक्यता नाकारता येत नाही आहे. कारण राजकारणामध्ये अशा कुठल्याही शक्यता नाकारता येत नाहीत. त्याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस वगळता अशा पद्धतीची समीकरणं करण्यासाठी शिवसेना ही फार मोठ्या प्रमाणामध्ये आडकाठी किंवा अडथळे निर्माण करतील अशा पद्धतीची चिन्ह नाहीत असं राजकीय वर्तुळातले काही तज्ज्ञ लोक सांगतात. त्यामुळं त्याही शक्यतेला नाकारता येत नाही. मग त्या केसमध्ये देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये मोठ्या जबाबदारीवरती जातील का? माहिती नाही. त्यामुळं ज्या पद्धतीच्या शक्यता नवाब मलिक आणि दिलीप वळसे पाटील यांनी वर्तवलेल्या आहेत त्या पाहता येत्या 23 तारखेला काही नवी समीकरणं जुळण्याची शक्यता आहे. आता त्याचं कारण काय आहे की या सगळ्या शक्यता आपण का सांगतोय? त्याचं कारण असं आहे की या 2 महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या जोरदार टसल आहे. पण त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना
त्यानंतर वंचित बहुजन आघाडी, परिवर्तन महाशक्ती आणि अपक्ष अशा पद्धतीचे कॉम्बिनेशन्स आहेत. म्हणजे कागदावरती आत्ता षटकोनी लढाई आहे. महायुतीचा एक कॅन्डिडेट आहे, महाविकास आघाडीचा एक कॅन्डिडेट आहे, मनसेचा एक कॅन्डिडेट आहे, वंचित बहुजन आघाडीचा एक कॅन्डिडेट आहे आणि बहुतेक जागांवरती परिवर्तन महाशक्तीचा कॅन्डिडेट आहे आणि अपक्ष. अशा पद्धतीनं षटकोनी लढाई आहेत. अशा वेळेला जर 200-500 मतांनी काही ठिकाणी खूप मोठ्या अटीतटीच्या लढती होतील आणि त्यामुळं ज्या काही पद्धतीनं निकाल येईल तो निकाल आश्चर्यकारक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे कुठलाच पक्ष, महायुती किंवा महाविकास आघाडी सरकारपर्यंत पोहोचणार नाही. अशा वेळेला ही गणितं निश्चितपणे वर्क करू शकतात. जर महायुती किंवा महाविकास आघाडी 145 पासून 25-30 जागा दूर राहिली तर अशा पद्धतीच्या समीकरणांना खूप मोठा वाव आहे. पण त्यासाठी आपल्याला 23 तारखेची वाट बघावी लागेल. दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे नेते जेव्हा असं म्हणतात की निवडणूक झाल्यावर आघाडी येते की युती येते यापेक्षा प्रत्येक पक्षाचे किती उमेदवार निवडून येतात हे महत्त्वाचं असून त्यानंतर खरं गणित सुरू होईल. त्यात निकालानंतर काही समीकरणं बदलू शकतात. जर सरकार नाही बसलं तर सरकार आणण्यासाठी काही ना काही गणितं करावीच लागतील आणि निवडणूक रिंगणात 6 पक्ष असल्यानं गणितं जुळवायला भरपूर वाव आहे असं ज्यावेळेला वळसे पाटील म्हणतायत त्यावेळेला प्रत्येक शक्यतेला मोठी संधी किंवा प्रत्येक शक्यतेला वाव आहे असं म्हणायला हरकत नाही. 23 तारखेपर्यंत आपण पण वाट बघणार आहोत. पण आता तुम्ही तुमच्या पद्धतीनं काय परमिटेशन्स कॉम्बिनेशन्स सरकारचे असू शकतात याचा अंदाज लावू शकता. प्रेक्षक आणि मतदार राजा त्यामध्ये हुशार आहे, कारण गेल्या वेळेला सुद्धा ज्या पद्धतीचं वातावरण होतं त्या पद्धतीनं राजकारण्यांना एक वातावरण वाटत असताना मतदारांनी लोकांनी एक वेगळा निकाल दिलेला होता. यावेळेला सुद्धा तशाच पद्धतीची काही इच्छा मनीषा लोकांच्या मनात आहे का माहीत नाही. मात्र त्यामुळं राजकारण्यांना नवी गणितं मांडायला लागू शकतात हे निश्चित. तुम्हाला या सगळ्या वक्तव्याबद्दल किंवा तुम्हाला या सगळ्या मुद्द्याबद्दल काही मतं काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. बेल आयकनवरती क्लिक केलं तर सगळे अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सेंटर पॉईंटमध्ये आज आपण इथंच थांबतोय. पाहत रहा मुंबई तक.